ओम सतनम जयरेश गुरुजी गौरेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ सापोरेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूचेटी गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज अलख निरंजन आदेश। आज आपण गणरायाची सेवा किंवा गणरायाची पूजा आणि गणरायाची साजरी केली जाणारी चतुर्थी याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये खास करून केलेला आहे। प्रत्येक तिथी ही कोणत्या ना कोणत्या देवतेसाठी ही मान्य झालेली आहे। त्याच अनुषंगाने चतुर्थी नामक जी तिथी असते हे सर्वश्रुत आहे। हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की चतुर्थी म्हणजे ही गणपतीची तिथी असते। चतुर्थी हा दिवस गणपतीचा असतो, त्यामुळे गणपतीचं दर्शन खास करून चतुर्थीला करणे किंवा चतुर्थीच्या दिवशी गणपतीची खास करून केली जाणारी सेवा हे विशेष लाभकारी असते। त्यामुळे निश्चितपणे चतुर्थीला हे महत्त्व आहेच। बरं, चतुर्थी हे किती आहेत? आपल्या हिंदू पंचांगानुसार 12 महिन्याच्या कालखंडामध्ये 24 चतुर्थी या साजऱ्या केल्या जातात। आता 24 म्हणजे कशा? एका महिन्यामध्ये 2 पक्ष आपल्या पंचांगामध्ये किंवा आपल्या धर्मशास्त्रामध्ये हे वर्णित आहेत, ज्याला आम्ही शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष म्हणतो। शुक्ल पक्ष म्हणजे पौर्णिमेपर्यंत असलेले 15 दिवस आणि कृष्ण पक्ष म्हणजे अमावस्येपर्यंत असलेले 15 दिवस। म्हणजे या 15 दिवसाच्या गॅपमध्ये 2 वेळेस येते ती चतुर्थी आहे। मग अशा मिळून एका महिन्यात 2 या अनुषंगाने एका वर्षामध्ये 24 चतुर्थ्या या संपूर्ण कालखंडामध्ये आपल्याला मिळतात। त्यामुळे या साजऱ्या केल्या जाणाऱ्या 24 चतुर्थ्या या निश्चितपणे या सर्वच्या सर्व चतुर्थींना विशेष महत्त्व हे आहेच आहे। बरं, आता चतुर्थी करण्याचं जे प्रमाण आपण सर्वसामान्यपणे सर्वश्रुतपणे जे पाहतो किंवा ऐकलेलं आहे, हे प्रत्येक व्यक्तिरेखा मॅक्झिमम हे संकष्टी चतुर्थी पकडताना आपल्याला दिसतात। जेवढे उपवास केले जातात, चंद्रदर्शन जे केलं जातं ते सुद्धा संकष्टी चतुर्थीला खास करून केलं जातं। संकष्टी चतुर्थी व्रत निश्चितपणे अतिपवित्र आणि महान सुद्धा आहे। बरं, संकष्टी चतुर्थी ही महिन्यातल्या कृष्ण पक्षाच्या कालखंडामध्ये किंवा त्या 15 दिवसामध्ये येते। म्हणजे अमावस्येच्या पूर्वीची जी चतुर्थी आहे त्याला आम्ही संकष्टी चतुर्थी या अनुषंगाने संबोधतो। पण पुढे जाण्यापूर्वी आता तिलकुंद ही चतुर्थी नक्की कधी आहे ते आपण आधी समजून घेऊयात। गणेशाची पवित्र अशी ही तिलकुंद चतुर्थी दिनांक 1 फेब्रुवारी 2025 या दिवशी शनिवार येत आहे, या दिवशी साजरी केली जाणार आहे। त्यामुळे गणेशाची जी सेवा, गणेशाची जी साधना मी तुम्हाला सांगणार आहे ही तुम्हाला दिनांक 1 फेब्रुवारीच्याच दिवशी करायची आहे। याच दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा असून गणेश जयंती म्हणजे हा त्रिवेणी असलेला जो योग आहे हा निश्चितपणे ह्या संपूर्ण दिवसाला ज्याला आपण म्हणू 4 चांद लावणारा निश्चितपणे असणार आहे। सर्वच्या सर्व कार्यासाठी कोणतेही कार्य तुम्हाला करायचे असेल किंवा कोणताही महत्त्वाचे निर्णय असेल किंवा कोणते डिसिजन तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही या दिवशी निश्चितपणे घेऊ शकता। एकंदरपणे हा दिवस संपूर्णपणे शुभ असणार आहे। पहा, गणेशाच्या गणेश पुराणाप्रमाणे जेवढ्या चतुर्थी येतात, गणपतीच्या ज्या चतुर्थ्या साजऱ्या केल्या जातात, जे साधना आणि उपवास सुद्धा केले जातात, त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या चतुर्थीला विशेष असं महत्त्व खास करून साधनेसाठी आणि नैवेद्याला इवन गणपतीला अर्पण केलं जाणारा जो नैवेद्य आहे त्याला सुद्धा निश्चितपणे आहे। त्यामुळे तिलकुंद नामक चतुर्थीचं जर महत्त्व म्हटलं तर या दिवशी खऱ्या अर्थी महत्त्व हे तिळांना प्राप्त आहे। जे काळ्या रंगाचे तीळ असतात, या तिळाला विशेष महत्त्व या दिवशी गणपतीच्या साधनेमध्ये, सेवेमध्ये, पूजेमध्ये आणि नैवेद्यामध्ये हे निश्चितपणे आहे। मुळामध्ये ही चतुर्थी येत आहे शुक्ल पक्षामध्ये, जेवढ्या संकष्टी येतात या कृष्ण पक्षात येतात। पण ही चतुर्थी जी संपूर्ण वर्षातनं एकच वेळेस येते ही येते शुक्ल पक्षामध्ये। गणेश पुराणमध्ये असं सांगण्यात येतं की समजा एखाद्या व्यक्तिरेखेला 12 चतुर्थी असेल किंवा 24 चतुर्थी असेल किंवा चतुर्थीचं व्रत केलं असेल, कुणी 1 वर्षाचं केलं असेल, कुणी 3 वर्षाचं केलं असेल, कारण करणारे व्यक्तिरेखा चतुर्थीचं व्रत वर्षानुवर्ष सुद्धा करणारे आहेत। काही व्यक्तिरेखा अजन्म करणारे सुद्धा आहेत, ज्यांनी अजन्मपणे चतुर्थी हे व्रत धरलेलं असतं। मग ज्या व्यक्तिरेखांना चतुर्थी नामक व्रत हे करता येत नसेल किंवा आज तागायत त्यांनी कधीही चतुर्थीचा उपवास केला नसेल, चतुर्थीच्या कालखंडामध्ये गणपतीची सेवा साधना केली नसेल, तर अशा सर्वांसाठी वर्षात येणारी ही तिलकुंद नामक जी चतुर्थी आहे ही जर त्यांनी केली, या दिवशी जर त्यांनी गणपतीची साधना, पूजा, आराधना केली, नैवेद्य अर्पण केला, जे आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही निश्चितपणे घरामध्ये करण्याचा प्रयत्न केला, तर शास्त्राप्रमाणे 24 चतुर्थींचं पुण्यफळ हे एका दिवसामध्ये ही चतुर्थी मिळवून देते। एवढी ही चतुर्थी पुण्याशी पावन आहे। त्यामुळे आपल्याला जरी संपूर्ण वर्षभराच्या कालखंडामध्ये कोणत्याही कारणास्तव जर आपल्याला चतुर्थी करता येत नसेल, आली नसेल, कधी केली नसेल, तर दिनांक 1 फेब्रुवारी येणार जी तिलकुंद नामक चतुर्थी आहे तर आपण ही चतुर्थी करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करावा। आता आपण समजून घ्या तुम्हाला या दिवशी करायचे काय आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये बसून ही सेवा करता येईल आणि या सेवेपासून मिळणारे फळ काय आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। धर्मग्रंथाप्रमाणे किंवा शास्त्राप्रमाणे म्हटलं तर या दिवशी खऱ्या अर्थी गणपतीची मातीची मूर्ती ही घरामध्ये आपण बनवायला हवी किंवा आपण गणपतीच्या पूजनामध्ये स्वतःच्या हाताने तयार केलेली मातीची मूर्ती या पूजेमध्ये ठेवली जाते। परंतु ज्याला आपण म्हणू ना काळाच्या गतीप्रमाणे किंवा ज्या अनुषंगाने आता आपण बदल घडत आहे किंवा ज्या अनुषंगाने आपण पुढे जात आहोत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कमी वेळेमध्ये साध्य होतील का नाही किंवा त्याच्यामध्ये काय
चूक राहील का, त्रुटी राहील का, मनामध्ये अनेक शंका कुशंका येत राहतात. त्यामुळे बेस्ट आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये देवघरामध्ये जी गणपतीची मूर्ती तुम्ही पूजन करत असाल, केलेली असेल, याचाच वापर तुम्ही या दिवशी केलं जाणाऱ्या व्रतामध्ये साधनेमध्ये करायचा आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला त्या दिवशी डोक्यावरनं स्वच्छ आंघोळ करायची आहे. शुचिर्भूत झाल्याच्या नंतर या दिवसामध्ये शक्य असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लाल रंगाच्या वस्त्राचा वापर स्वतःच्या अंगावरती करायचा आहे. लाल रंग हा गणपतीला प्रिय वर्ण आहे. त्याच्यानंतर गणपतीची पूजा ही आपल्याला पंचोपचार पद्धतीने करायची आहे. पंचोपचार म्हणजे तुम्ही गंध असेल, फूल असेल, पत्र असेल, पुष्प असेल, शमी असेल, आगाडा असेल, दुर्वा असेल, जास्वंद असेल, तुम्हाला तुमच्या विभागामध्ये ज्या काही गोष्टी अवेलेबल होतील गणपतीच्या सेवेसाठी लागणाऱ्या. आता जर पंचोपचार पूजेमध्ये जर विचार केला, गणपतीच्या पूजेमध्ये खास करून जर म्हटलं तर शमीचं किंवा आगाडा आणि याचबरोबर जास्वंद याला विशेष महत्त्व निश्चितपणे आहे. बऱ्याच वेळा ह्या तिन्ही गोष्टी एकत्र मिळू शकतात. काही ठिकाणी एकाच वेळी एकच गोष्टी मिळेल. जे तुम्हाला तुमच्या भागामध्ये उपलब्ध असेल त्यानुसार तुम्ही या गणपतीच्या सेवेसाठी या वस्तू तुम्ही घ्याव्यात. पंचोपचार पूजा करून तुम्हाला गणपतीला समोर बसल्याच्या नंतर नैवेद्य असेल, धूप दीप असेल, तो तुम्हाला अर्पण करायचा असतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो तो आहे नैवेद्याचा. आता ही गोष्ट नीट समजून घ्या. या चतुर्थीला तुम्हाला जे नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत ते 11 लाडूचे नैवेद्य अर्पण करावे लागतात. हे नैवेद्य तुम्हाला तुमच्या घरामध्ये बनवायचे आहेत. नैवेद्य कशाचे बनवणार आहात? हे नैवेद्य तुम्हाला तीळ, गूळ आणि तूप या तिघांचं एकत्रित असलेलं मिश्रण एकत्र करून तुम्हाला हे नैवेद्य बनवायचे आहे. हे जे 11 लाडू तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये फक्त तुम्ही गूळ असेल, तीळ असेल आणि तूप असेल या अनुषंगाने हे तुम्ही लाडू करायचे आहेत. गणपतीची तुम्ही गंध, फूल, पुष्प या अनुषंगाने पंचोपचार पूजा केल्याच्या नंतर गणपतीला अर्घ्य हे अर्पण करायचे असते. आता अर्घ्य हे बऱ्याच जणांना माहीत नाही की नक्की अर्घ्य हे नक्की दिले कसे जाते किंवा ते अर्पण कसे केले जाते. तर अर्घ्य नक्की कोणकोणत्या वस्तूपासून बनते ते आता तुम्ही सर्वप्रथम समजून घ्या. अगदी सिंपल आहे आणि छोट्या छोट्या प्रमाणामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला अर्घ्याच्या स्वरूपामध्ये एकत्रितपणे गणपतीच्या चरणावरती व्हायच्या आहेत. या दिवशी जे अर्घ्य तुम्ही अर्पण करणार आहात ते अर्घ्यसुद्धा विशेष असणार आहे. मग याच्यामध्ये वस्तू कोणकोणत्या आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करा. याच्यामध्ये गंध असेल, दूध असेल, दही असेल, शमी असेल, तांदूळ असेल आणि फुलाची पाकळी असेल. हा आहे अर्घ्याचा प्रमाण. आता हे प्रमाण किती असणार आहे? अगदी छोटं छोटं. तुम्ही तुमच्या जवळ एखादा छोटासा पेला घेतला किंवा फुलपात्र, याच्यामध्ये थोडंसं दूध, दही, शमी, फूल, गंध ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि पुष्पाची एखादी पाकळी हे तुम्ही एकत्रितपणे त्या छोट्याशा पंचपात्रामध्ये किंवा फुलपात्रामध्ये करायचे आहे आणि गणपतीला अर्घ्य हे एक वेळेस फक्त अर्पण करायचं आहे. मग सर्वप्रथम तुम्ही गणपतीची पूजा कराल. जे पंचोपचार पूजा केले जातात त्या अनुषंगाने तुम्ही पूजा कराल. पूजेमध्ये खास करून विधान हे दिव्याचं महत्त्वाचं आहे. दिवा हा सुद्धा तिळाचा दिवा लावण्याचा प्रयत्न या दिवशी अवश्यपणे करा. दिवा, त्याच्यानंतर उदबत्ती, गणपतीची पूजा हे झाल्याच्या नंतर तुम्ही गणपतीला अर्घ्य अर्पण करणार आहात. अर्घ्य अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला गणपतीला नैवेद्य जो तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवलेला असेल तो नैवेद्य असणार आहे गूळ, तीळ आणि तूप. जसे की मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. असे हे जे 11 पद्धतीचे तुम्ही लाडू केलेले आहेत याच्यातले 5च लाडू तुम्हाला गणपतीला नैवेद्यामध्ये दाखवायचे असतात. आता तुम्ही म्हणाल की 11 लाडू आहेत त्यातले 5 लाडूंचा नैवेद्य आम्ही गणपती बाप्पाला अर्पण केलं, मग 6 जे लाडू राहिलेले आहेत त्याचं आम्ही करायचं काय? आता पहा, जे 6 लाडू शिल्लक राहिलेले आहेत या 6 लाडूमधील 5 लाडू तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या मंदिरामध्ये किंवा ब्राह्मण देवतेला खास करून तुम्हाला हे द्यायचे असतात. या दिवशी ब्राह्मण देवतेला दिलं जाणारे जे दान आहे जे तिळाच्या लाडूच्या स्वरूपातलं असेल याला विशेष महत्त्व आहे. याच्यामुळे गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात, ती साधना लवकर सक्सेस होते असं शास्त्रामध्ये सुद्धा आपल्या नमूद आहे. 5 लाडू गणपतीला हे अर्पण केले जातात. 5 लाडू ब्राह्मणांसाठी असतात आणि 1 लाडू जो आहे तो स्वतःसाठी म्हणजे स्वतः आपण किंवा तुमच्या घरातले प्रत्येक सदस्य हा 1 लाडू खाऊ शकतात. तो सेकंड डेला खायचा आहे. या अनुषंगाने तुम्हाला नैवेद्य हा अर्पण करायचा असतो. बरं, आता याच दिवशी चंद्र दर्शनाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. चंद्र दर्शन म्हणजे साधारणपणे 9 वाजण्याच्या सुमारामध्ये किंवा 9 ते 9:30 या वेळेमध्ये आपण चंद्र दर्शन हे करत असतो. याच वेळेमध्ये पंचोपचार पूजन हे तुम्हाला चंद्र देवतेचं सुद्धा तुमच्या अंगणामध्ये उभारून किंवा तुम्हाला जिथून चंद्राचं दर्शन होईल या ठिकाणी उभारून तुम्हाला ते करायचे असते. आता हे पूजन झाल्याच्या नंतर जे अर्घ्य तुम्ही सकाळी गणपतीला दिलेलं आहे, गणपती बाप्पाला जे अर्घ्य दिलं, जे समजून घेतलं, असं चंद्र देवतेला सुद्धा अर्घ्य तुम्हाला प्रदान करायचं आहे. परंतु हे अर्घ्य किती वेळा दिलं जातं? तर चंद्र देवतेला जे अर्घ्य दिलं जातं हे 7 वेळा तुम्हाला या रात्री किंवा या संध्याकाळी द्यायचं आहे. चंद्र देवतेला अर्घ्य अर्पण केल्याच्या नंतर मग गणपतीची आरती तुम्हाला घरामध्ये करायची आहे. आरती झाल्याच्या नंतर गणपतीला दूध, साखर याचा नैवेद्य दाखवलं तरी चालेल, इव्हन फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालणार आहे. कारण आपण जो नैवेद्य आहे हा सकाळीच दाखवून घेतलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही सकाळी पूजा केलेली आहे, इव्हन तोच नैवेद्य तुम्ही आरती झाल्याच्या नंतर सुद्धा दाखवू निश्चितपणे शकता.
संपूर्ण दिवस तुम्ही ओम गंग गणपती नमः या मंत्राचा जाप सुद्धा अवश्यपणे करू शकता। गणपतीचं जे स्तोत्र तुम्हाला येत असेल त्या अनुषंगाने तुम्ही स्तोत्राचं पठण सुद्धा या संपूर्ण दिवसाच्या कालखंडामध्ये अवश्यपणे करू शकता। संध्याकाळची आरती झाल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे, ज्या तुम्हाला कार्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, ते कार्य तुम्ही गणपती बाप्पाला सांगायचे असते। निश्चितपणे तुम्ही केली जाणारी ही जी सेवा आहे याच्यामुळे गणपती बाप्पा हे प्रसन्न होऊन तुमचं कार्य करण्यासाठी आशीर्वाद देतात। साक्षात शंभू महादेव सुद्धा माता पार्वतीला सांगतात की या तिलकुंद नामक चतुर्थीला जो व्यक्तिरेखा संपूर्ण दिवस हा उपवास करतो, या दिवशी म्हणजे या चतुर्थीला उपवासाचं महत्व हे खूप जास्त आहे, समजून घ्या। कारण या 12 महिन्याच्या कालखंडामध्ये कोणतेही उपवास तुम्ही चतुर्थीला केले नसतील, एकही चतुर्थी तुम्ही उपवासामध्ये घालवली नसेल, तर या येणाऱ्या 1 फेब्रुवारीला संपूर्ण दिवस तुम्ही उपवास करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा। खऱ्या अर्थाचा उपवास करायचा कसा याचं जर प्रमाण पाहिलं किंवा याचं जर शास्त्रामध्ये वर्णन असं आहे की या तिलकुंद चतुर्थीला उपवास हा निराकारी असतो, म्हणजे संपूर्ण दिवस आपल्याला निराकारी उपवास करायचा असतो। याच्यामध्ये आपल्याला अन्नाचं सेवन ग्रहण करायचं नाही। तुम्ही फळे असेल, दूध असेल हे एक वेळ खाल्लं तर चालेल, परंतु संपूर्ण दिवस आपल्याला कोणतेही पकवलेलं शिजवलेलं अन्न हे खायचं नाहीये। पंचमीला हा उपवास सुटतो किंवा सेकंड डेला हा उपवास आपल्याला सोडायचा असतो। हे एकंदरपणे असं स्वरूप या चतुर्थीचं आहे। तर महादेव स्वतः सांगतात की तिलकुंद या चतुर्थीला केलं जाणारे जे उपवास असेल, गणपती प्रति केलं जाणारे जे पूजन असेल, गणपती बाप्पा प्रति केलं जाणारे जे समर्पण असेल, भक्ती असेल, याच्यामुळे निश्चितपणे भक्ताच्या कार्यामधले विघ्न हे नाहीसे होतात। गणपतीला विघ्न राज असं सुद्धा म्हणतात। कोणतेही कार्य असेल, कोणतीही सेवा असेल, अडकलेलं कार्य असेल, कार्याला गती प्राप्त नसेल, एखादं कार्य समजा होत नसेल, कुठे ना कुठे बाधा व्यत्यय येत आहेत किंवा विघ्न येत आहेत, संकट येत आहेत, तर अशा व्यक्तिरेखेने त्या कार्याचा संकल्प घेऊन म्हणजे मनामध्ये ते कार्य गणपती बाप्पाला सांगून ही पूजा मी आता जी सांगितलेली आहे तुम्ही अवश्यपणे या दिवशी करून पाहावी। उपाय छोटा आहे, परंतु ज्याला आपण म्हणत ना, आपल्या शास्त्रामध्ये उपाय इतके आहेत, कोणत्या उपायाने कोणता फरक हा कोणाला पडेल हे कोणी सांगू शकत नाही। त्यामुळे हा उपाय अवश्यपणे करायचा प्रयत्न करा। त्या अनुषंगाने जे अडकलेले कार्य आहेत हे या केले जाणाऱ्या उपायाने, या केले जाणाऱ्या चतुर्थीच्या व्रताने निश्चितपणे होते असे शंभू महादेव माता पार्वतीला सांगतात। त्यामुळे हा जो उपाय आहे हा शॉर्टली तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हे करायचा प्रयत्न करा। संपूर्ण दिवस उपवास करून जर तुम्ही ही साधना, खास साधना म्हणण्याविषयी असा हा जर उपाय केला, ही चतुर्थी ही गणपती प्रति केलं जाणार तुमचं समर्पण तुम्ही देत असाल, गणपती बाप्पाला प्रार्थना भक्ती करत असाल, तर निश्चितपणे याचा फायदा हा तुम्हाला होणार आहे। आता बरेच व्यक्तिरेखा म्हणतात की बीज मंत्र याच्यामध्ये गंग लावला जातो, तर आम्ही तो जप करावा। गणपतीचा बीज मंत्राचा ओम गंग गणपती नमः हा जप तुम्ही अवश्यपणे करू शकता। सौम्य स्वरूपाचा बीज आहे गणपतीचा बीज, किंवा याचा विचार करता गणपतीचे 6 प्रकारचे बीज आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहेत। त्यातील गम हा जो बीज आहे हा सर्वसामान्य किंवा कोणीही ओम गंग गणपती नमः याचा जप हा निश्चितपणे करू शकतो। याही पुढे जाऊन मी म्हणेल की जर तुम्हाला होम हवन किंवा घरामध्ये जर हवन करण्याचं माहिती असेल, तर अशा वेळी तुम्ही गणपतीच्या म्हणजे ओम गंग गणपती नमः स्वाहा या मंत्राच्या सुद्धा आहुत्या देऊ शकता। आहुत्या कशाने द्याव्यात, तर आहुत्या दिल्या जातात तीळ आणि याचबरोबर तूप याचं मिश्रण एकत्र करून तुम्हाला आहुत्या या द्यायच्या असतात। आहुत्या 1008 दिल्या तरी चालतात, 108 दिल्या तरी चालतात। समजा हे जरी नाही जमलं, 108 आहुत्या जरी द्यायला नाही जमल्या, तर मिनिमम 8 आहुत्या म्हणजे 8 आहुत्या तुम्ही या गणपती बाप्पाच्या नावाने या रात्री देण्याचा प्रयत्न अवश्यपणे करावा। हे कंपल्शन नाही आहे, परंतु जे व्यक्तिरेखा हवन किंवा यज्ञ योजन करण्याचं हे सर्व गोष्टी माहिती असेल, तर अशा वेळी तुम्ही हवन सुद्धा याद्वारे करू शकता। निश्चितपणे स्वाहाकार रूपाने केली जाणारा हवन जे आहे हे गणपती बाप्पापर्यंत पोहोचवते, त्यामुळे हे सुद्धा उपायामध्ये तुम्ही ॲडिशनल करू शकता। जसं की मी काळ्या तिळाचं महत्त्व या चतुर्थीला का आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला, तो तुम्हाला समजला। याचप्रमाणे मी हे सुद्धा तुम्हाला इथे नमूद करू इच्छितो की ज्योतिषशास्त्राप्रमाणे काळ्या रंगाचे तीळ याचं दान सुद्धा शनी महाराज आणि राहू महाराजांच्या शांततेसाठी सुद्धा केला जातो। त्याच अनुषंगाने हा तिळाचा नैवेद्य जो गणपती बाप्पाला आपण या दिवशी देणार आहोत, ब्राह्मण देवतेला अर्पण करणार आहोत। पत्रिकेमध्ये असलेले शनी आणि राहू सारखे बाधक ग्रह हे सुद्धा कुठे ना कुठे थोडंसं का होईना परंतु शांत होण्यासाठी हे निश्चितपणे तुमच्या कुंडलीनुसार ही मदतच होणार आहे। त्यामुळे हा उपाय करायचा आवश्यकपणे प्रयत्न केला पाहिजे। आणि जे व्यक्तिरेखा संपूर्ण दिवस या चतुर्थीला उपवास करणारे आहेत त्यांनी पंचमीला म्हणजे सेकंड डेला उपवास सोडला तरी चालेल। जो तिळाचा नैवेद्य आहे हा तुम्ही सेकंड डेला उपवास करत्या व्यक्तिरेखेने खाल्ला तरी चालेल। त्यामुळे हे प्रयत्न करा की हे जे पुण्य पावन असलेले जे काही छोटे छोटे उपाय आपल्या धर्मशास्त्रामध्ये नमूद आहेत आणि खास करून कार्यामध्ये येणारे विघ्न बाधा याच्यासाठी आपल्याला गणपती देवतेला शरण जाणं, गणपती बाप्पाचा सहायता घेणं हे निश्चितपणे खूप 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 महत्त्वाचं आहे। त्यामुळे प्रयत्न करा की येणारी ही जी चतुर्थी आहे ही 1 फेब्रुवारीला येत आहे। वर्षातून येणारी ही चतुर्थी सर्व विघ्न अरिष्टे यांना नाहीसे करणारी असून तुम्हाला किंवा गणपती बाप्पाच्या प्रत्येक भक्ताचं रक्षण करणारी निश्चितपणे आहे।
अनेक व्यक्तिरेखा गणेश हृदयची साधना हे करत आहेत. त्यांनी तर अवश्यपणे ज्या व्यक्तिरेखांनी गणेश हृदयची दीक्षा घेतलेली आहे त्यांनी त्या साधना चालू ठेवलेल्या आहेत. त्या व्यक्तिरेखांनी सुद्धा ही चतुर्थी करण्याचा किंवा उपवास करण्याचा प्रयत्न अवश्यपणे करा. याही पुढे जाऊन तुम्ही गणेश हृदयाची दीक्षा घेऊन याच येणाऱ्या चतुर्थीपासून गणेश हृदयाची सुद्धा सुरुवात किंवा त्याचं अनुष्ठान जे 1.25 वर्षाचं आहे ते सुद्धा तुम्ही अवश्यपणे करू शकता. नवीन असाल चॅनलवरती चॅनलला जाण्यापूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा नवीन माहितीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सद्गुरू आदेश गुरुजी आदेश अलख निरंजन आदेश.